महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने दिनांक 16 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। या ठिकाणी जी साऊथ या विभागाचं आरओ ऑफिस आहे, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आहे आणि जी साऊथ विभागाअंतर्गत जे 7 प्रभाग येतात 193 ते 199 या 7ही प्रभागाची मतमोजणी जी आहे ती आपण या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी पार पाडली जाणार आहे। हे वरळी इंजिनिअरिंग हब असे हे कार्यालयाचं नाव आहे। याच ठिकाणी पूर्ण मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। मतमोजणीकरिता आपण एकूण 14 टेबलची अरेंजमेंट केलेली आहे। 14 टेबलवर आपण ईव्हीएम मशीनची मतमोजणी करणार आहोत आणि सोबतच आपल्याकडे 6 टेबल आपण टपाली मतपत्रिकेसाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। एका वेळेला आपण 2 प्रभागाची सोबत मतमोजणी करणार आहोत। त्यामध्ये 193 194 सोबत मतमोजणी होईल। 7 टेबलसाठी एक प्रभाग असेल, पुढच्या 7 टेबलसाठी दुसरा प्रभाग असेल। या पद्धतीने आपण टपाली सुद्धा एका प्रभागासाठी 3 टेबल, दुसऱ्या प्रभागासाठी 3 टेबल या पद्धतीने 2-2 प्रभागाची मतमोजणी जी आहे ती एका वेळेला आपण सुरू करणार आहोत। त्या अनुषंगाने आमची सर्व तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि मीडिया कक्षाला ब्रीफ करण्यासाठी आम्ही या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरती मीडिया कक्ष असं स्वतंत्र मीडिया कक्ष पण स्थापन करण्यात आलेला आहे आणि वेळोवेळी जी काही आमची राऊंड वाईज मतमोजणीची आकडेवारी जी असेल ती आम्ही मीडियाला देण्याबाबतची पूर्ण व्यवस्था पण या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। काही वेळा मतमोजणी आहेत जे व्हीव्हीपॅट आहे त्यामध्ये जे आहे ते प्रॉब्लेम्स येतात, त्याचं काउंटिंग कशा पद्धतीने करणार आहे त्याची काही आपल्याला काउंटिंगची जी प्रक्रिया आहे यावेळी अशी आहे की एका मतमोजणीच्या टेबलवरती कंट्रोल युनिट आणि त्यासोबतचं बॅलेट युनिट असे 2 युनिट लागणार आहेत। त्या 2 युनिटची जोडणी केल्यानंतर आपण रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले करणार आहोत। व्हीव्हीपॅटचं या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचं यंत्र नाही आहे, फक्त कंट्रोल युनिट असणार आहे आणि बॅलेट युनिट असणार आहे। फक्त माननीय आयोगाच्या सूचनेनुसार यावेळेस कंट्रोल युनिट मधला जर फक्त रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा जर अडथळा निर्माण झाला तर त्यावेळी पाडू नावाचं एक युनिट आपल्यासाठी दिलेलं आहे, ज्याचं जे दिसायला जे आहे ते कंट्रोल युनिट जे असतं ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट त्या प्रमाणातच ते त्याच आकाराचं आणि साधं त्या प्रमाणातच ते दिसतं। तर ते यंत्राद्वारे आपण ते कनेक्शन करून त्याद्वारे आपण त्याचा निकाल पाहणार आहोत। मॅडम, तुम्ही आता जे पाडूचा उल्लेख केलेला आहे त्या पाडू संदर्भात काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आलेली आहे किंवा माहिती आधी देण्यात आली होती का? हेड ऑफिस कडून आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि ते ऑपरेट करण्यासाठी मदतीला आमच्या इंजिनियर सुद्धा असणार आहे। साधारण किती दिवस आधी तुम्हाला माहिती देण्यात आली होती निवडणूक आयोगाकडून? काही पुरेशी ॲडव्हान्स मध्ये आम्हाला माहिती देण्यात आलेली होती त्याबद्दल की हे मशीन आम्हाला वापरलं जाणार आहे।